हॅलो फ्रेंड्स, मी संगीता महेश गौरी. संगीता महेश गौरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यानिमित्त मी पुरणपोळी बनवणार आहे. ही चण्याची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. आयुष्याच्या या वाटेवरी मज गुरूंचे आशीर्वाद लाभावे. ज्येष्ठ कनिष्ठ भेद न कुठले, प्रत्येकाकडून मज धडे आयुष्याचे मिळावे. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच प्रथम गुरु माझे आई वडील, त्यानिमित्त आई वडिलांना त्रिवार वंदन. तसेच माझे सर्व गुरुजन यांना त्रिवार वंदन. ही 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. ही निवडून घ्यायची आणि नंतर 2 पाण्याने वॉश करायची. नंतर मी हिला कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. पुढील प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. टू बी कंटिन्यू. ही चणा डाळ वॉश करून घ्यायची, अशी नाही टाकायची. पुरणाची पोळी बनवण्यासाठी मी हे शरबती गव्हाची कणिक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी थोडा अर्धा चम्मच सॉल्ट टाकते आणि हे भिजवून घेते. चण्याची डाळ ही शिजलेली आहे. ही चण्याची डाळ या वाटीने मोजलेली होती, त्याच वाटीने मी साखर मोजत आहे. या साखरेमध्ये ही शिजवून घ्यायची चण्याची डाळ, म्हणजे याचा पाक तयार झाला पाहिजे. ही विदर्भ पद्धतीने मी बनवत आहे. विदर्भामध्ये ज्या पद्धतीने बनवल्या जाते पुरणाची पोळी, खास करून माझ्या घरी ज्या पद्धतीने बनवल्या जाते ती पद्धत मी दाखवत आहे. माझी आई याच पद्धतीने बनवत होती आणि तीच पद्धत मी पुढे नेत आहे. आता याचा पाक होऊ द्यायचा. पाक झाला की याला थोडं फिरवत राहायचं, बुडाला लागलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने याला फिरवायचं. तर हा पाक झाला तयार. या पाकामध्ये ह्या डाळीला शिजू द्यायचं. पातळ नाही ठेवायची, घट्ट होऊ द्यायचं थोडंसं आणि मग बनवायची. चण्याची डाळ बघा पाकामध्ये कशी शिजत आहे, उकडत आहे. ही चण्याच्या डाळीचा जर पाक झाला तयार तर बस. आता एवढी कन्सिस्टन्सी ठीक आहे याची. जास्त गाढव करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही, म्हणजे त्या कणकीच्या बाहेर पुरण निघल्या जाते. आपलं पुरण तयार झालेलं आहे. पुढील प्रोसेस बघूया. पुरण बघा अशा पद्धतीने शिजलेलं आहे. ही कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्त पातळ पण नाही आणि जास्त गाढ पण नाही ठेवायचं. आता मी याला वाटून घेते. हे चाळणीमध्ये असं बारीक करायचं किंवा असं पण तुम्ही करू शकता घुसळणीने. बघा मग हे असं बारीक पडते. पुरण अशा प्रकारे बारीक केलेलं आहे चाळणीतून. मिक्सर ग्राइंड पण तुम्ही करू शकता. पाट्या वरवंट्यावर पण तुम्ही वाटू शकता आणि पुरणाच्या यंत्रामधून पण तुम्ही हे पुरण बारीक करू शकता. तर अशा पद्धतीने मी पेस्ट तयार केलेली आहे. आता मी पुरणाची पोळी बनवून दाखवते. पुरणामध्ये लवंग विलायची कुटून टाकलेली आहे. आता ही चपाती बनवली आहे. गव्हाच्या पिठापासून ही चपाती लाटून घेतली आहे. याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलेलं आहे. आता हे भरून घेते. करायची आहे. असे हातावर पण तुम्ही बनवू शकता. आणि ही विदर्भामध्ये अशा जाड लेयरची बनवतात पोळी.
अशी खूप पातळ पोळी बनवत नाही. जाड पोळीच खाण्यात खूप मजा असते. बघा, ही झाली पोळी तयार. एवढ्या जाड लेअरची ही पोळी बनवल्या जाते पुरणाची. बघा, अशा पद्धतीने बनवायची जाड. आता ही तव्यामध्ये सोडते. याच्या भोवताल तेल सोडायचं. तेल कोणतंही यूज करा, तेल किंवा तूप यूज करा. आखाडी निमित्त ही पुरणाची पोळी मी बनवलेली आहे. मी बनवलेलं आजचं जेवण तुम्हाला मी दाखवते. विदर्भामध्ये खास करून माझ्या घरात कशा पद्धतीने जेवण बनवले जाते ते मी दाखवते. आमच्याकडे विदर्भामध्ये कटाची आमटी वगैरे काही बनवत नाही, आम्हाला ते समजतच नाही. आम्ही ताकाची किंवा दह्याची कढी बनवत असतो. आता हिला शिजू द्यायची छान. ही एवढी जाड पोळी बनवतात. पातळ पोळी आमच्याकडे खात नाही. आणि ही जाड पोळी विदर्भामध्ये बनवली जाणारी अशी जाड पोळी खायला खूप मजा येते. आपली पोळी तयार झाली आहे. ही पुरणाची पोळी बनवलेली आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. आषाढी पौर्णिमेनिमित्त ही थाली मी स्वतः बनवलेली आहे. ही पुरणपोळी आहे. ही कालीमुछ राईस आहे. हे भजे आहे बेसनाचे. हे आलू वांग्याची भाजी, विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी. कढी, दह्याची कढी बनवलेली आहे. आणि हे शुद्ध गाईचे तूप. विदर्भामध्ये तुपासोबत पोळी खाल्ली जाते. तर ही आषाढी एकादशीचा हा मेनू मी बनवलेला आहे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे त्रिवार वंदन. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.